तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. आता पॅरलल लाईन्स तर आपल्याला माहिती आहेत, याआधी पण बेसिकमध्ये झालेल्या पॅरलल लाईन्स म्हणजे काय होते तर ठीक आहे, 6मध्ये पण झालं, 7मध्ये पण झालं. डेफिनेशन बघा काय म्हटलं तर, द लाईन इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड ॲज अ पॅरलल लाईन्स. म्हणजे लाईन्स दोन्ही सेम राहतील, ठीक आहे, सेम डायरेक्शन सेम प्लेन, ओके, बट ते कधीच एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाही. ठीक आहे, याचा अर्थ काय तर ते कधीच एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाही. जसं की एक्झाम्पल म्हटलं आपण तर रेल्वे ट्रॅक तो सेम राहतो, ठीक आहे, बट तो कधीच आपल्याला इंटरसेक्ट होताना दिसत नाही. लाईन एल अँड लाईन एम आर अ पॅरलल लाईन्स इज रिटन ॲज लाईन एल पॅरलल टू लाईन एम. बघा ह्याच्या दोन आपल्याला लाईन्स दिसत, हा काय तर आपला पॅरलल लाईनचा हा झाला आपला सिम्बॉल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिला ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणजे काय होतं बघा, अ ट्रान्सव्हर्सल इज अ लाईन दॅट इंटरसेक्ट अ 2 ऑर मोर लाईन. काय ते तर ह्या ज्या आपल्या पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत, ठीक आहे, 2 किंवा 2पेक्षा मोस्टली जास्त असणार आहे, त्याच्या मधातून ही जी लाईन पास होते आपल्याला, याला काय म्हणतो आपण तर याला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्सल लाईन. काय म्हटलं डेफिनेशनमध्ये, अ ट्रान्सव्हर्सल इज अ लाईन दॅट इंटरसेक्ट 2 ऑर मोर लाईन ॲट अ डिफरंट पॉईंट इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल लाईन. यालाच काय म्हणतो आपण तर ट्रान्सव्हर्सल लाईन, जी 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईनमधून पास होत असेल त्याला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्सल लाईन. अँगल पेअर आयदर सप्लिमेंटरी और कॉन्ग्रुएंट. आणि हे जे पेअर्स बनतात ट्रान्सव्हर्सल लाईन याच्यामधून गेल्यानंतर, तर हे काय तर जनरली सप्लिमेंटरी किंवा कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे 180 डिग्रीचा असणार आपला अँगल बनतो, ओके. त्यानंतर दिलं आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय बघा, तर 2 अँगल दॅट लाईज ऑन द सेम साईड. बघा पॅरलल लाईन दिली, आता इथे आपल्याला सेम दिलेलं आहे. बघा काय म्हटलं आहे, 2 अँगल दॅट आर लाईज इन द सेम साईड. ही झाली आपली राईट साईड, ही झाली लेफ्ट साईड. सेम साईडवरती आहे, दोन्ही पॉईंट कुठे तर आपल्या राईट हँड साईडवरती दिलेले आहेत. नंतर काय आपल्याला ट्रान्सव्हर्सल इन द सेम पोझिशन, आणि काय तर दोन्ही अप्पर साईडला दिलेले आहेत, राईट हँड साईडला पण आहेत आणि दोन्ही अप्पर साईडला. म्हणजे डेफिनेशननुसार काय तर आपले 2 अँगल दॅट लाईज ऑन द सेम साईड आहे, राईट हँड साईडने दोन्ही पण अँगल्स आहेत, ऑन द ट्रान्सव्हर्सल इन द सेम पोझिशन, आणि दोन्हीसुद्धा सेम पोझिशनला आहेत, दोन्ही अप्परला आहेत. आणि याच्यात काय म्हटलं तर अँगल्स आर कॉन्करंट, म्हणजे याच्यात सुद्धा काय तर आपले अँगल्स हे कॉन्करंट राहणार आहे. नेक्स्ट आहे व्हर्टिकल अँगल्स. काय म्हटलं व्हर्टिकल अँगल्समध्ये, अ 2 अँगल अक्रॉस फ्रॉम इच अदर. काय म्हटलं अक्रॉस म्हणजे तर अपोजिट असणार आहे, जसं की ते पॅरलल लाईन्स दिले आहेत आपण, आणि ही झाली आपले ट्रान्सव्हर्सल आहे. आता याच्यात एकमेकाला काय तर हे अपोजिट राहणार, म्हणजे जसं की आपण इथे येलो आणि ग्रीन दाखवलेलं आहे, तसंच इथे पण देऊ शकतो किंवा इथे देऊ शकतो. हे काय झालं तर एकमेकाला अपोजिट म्हणजे ॲक्रॉसवाला अँगल इथे आणि इथे होऊ शकतो, ओके. आणि याच्या अंदर जे अँगल्स राहतील ते सुद्धा काय राहतील एकमेकांना कॉन्करंट राहणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अँगल इनसाइड द पॅरलल लाईन दॅट आर ॲन अपोजिट साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. बघा काय म्हटलं आपल्याला, अँगल इनसाइड द पॅरलल लाईन. बघा ह्या 2 पॅरलल लाईन्स आहे, त्याच्या आतमध्ये हे 2 अँगल्स तयार होणार आहेत, ठीक आहे, आणि एकमेकांना काय तर हे अपोजिटसुद्धा आहेत. फर्स्ट कंडिशन काय होती तर इनसाइड द पॅरलल लाईन पाहिजे आहेत, पॅरलल लाईनच्या आतमध्ये दिलेले आहेत अँगल्स आपल्याला, आणि अपोजिट असतील एकमेकाला, तर हे काय झालं तर आपले अल्टरनेट इंटेरियर अँगल्स झाले. त्याच्यानंतर दिलेलं आपल्याला अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. आधी आपण इंटेरियर अँगल्स बघितले, आता आपण एक्सटेरियर अँगल बघणार आहे. बघा काय म्हटलं आहे, अँगल आउटसाइड ऑफ द पॅरलल लाईन दॅट आर अँड द अपोजिट साईड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल लाईन. काय म्हटलं आहे, फर्स्टमध्ये अँगल आउटसाइड ऑफ द लाईन. बघा दोन्ही अँगल जे बनले ते आउटसाइड ऑफ द लाईन बनलेले आहेत, म्हणजे पॅरलल लाईनच्या वरती बनलेले आहेत, ओके, किंवा बाहेर बनले आहेत. दॅट आर अँड द अपोजिट साईड. बघा एक आहे आपला राईट हँड साईडला, दुसरा आपला लेफ्ट हँड साईडला आहे, ओके, दोन्ही कंडिशन काय तर फुलफिल आहे. नंतर आपला लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे काय तर 2 अँगल दॅट क्रिएट अ स्ट्रेट लाईन. लिनियर पेअर म्हणजे आपली स्ट्रेट लाईन, एक ट्रान्सव्हर्स लाईनच्या राईट हँड साईडनी आणि एक दुसरा लेफ्ट हँड साईडनी, असे 2 अँगल्स इथे बनतील. नेक्स्ट आहे सेम साईड कॉन्झिक्युटिव्ह किंवा इंटेरियर अँगल असं म्हणतो त्याला. काय तर सेम साईड इंटेरियर अँगल्स म्हणजे काय होतं तर बघा, अँगल इनसाइड ऑफ द पॅरलल लाईन दॅट आर ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. काय म्हटलं आपल्याला, इनसाइड ऑफ द पॅरलल लाईन, पॅरलल लाईनच्या आतमध्ये पाहिजे, आणि ट्रान्सव्हर्सल लाईनवरती पाहिजे, ठीक आहे. पॅरलल लाईन गेलेली आहे, काय म्हटलं आपल्याला
इनसाइड द पॅरलल लाईन, ह्या दोन पॅरलल लाईनच्या आतमध्ये आहेत त्या अँगल्स. ओके, आणि सेम साईडवरती आहे ट्रान्सव्हर्सल, त्या दोन्ही काय तर आपल्या राईट हँड साईडनी आलेले आहे. नंतर म्हटलं आपल्याला सेम साईड एक्सटिरियर अँगल आउटसाइड ऑफ द पॅरलल लाईन, दोन्ही अँगल काय तर आउटसाइड ऑफ द पॅरलल लाईनचं आहे. दॅट ऑन द सेम साईड म्हणजे दोन्ही लेफ्ट हँड साईडनी आहे आणि पॅरलल लाईनच्या आउटसाईडने आहे. हा झाला आपला एक्सटिरियर अँगल. आता बघा अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल. आता आपण इथे काय बघितलं तर सगळं डेफिनेशन बघितलेलं आहेत, बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलं आहेत. आता इथे काय बघा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलं आहे. ओके, बघा अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल लाईन. आता आपल्याला इथे डायग्रामसुद्धा दिलेली आहे. आता आपण याला इथे डायग्रामनुसार इथे सॉल्व्ह करणार. बघा पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इन द गिवन फिगर. आता करस्पॉन्डिंग अँगलची आपण डेफिनेशन काय दिली बघून घ्या आधी. टू अँगल दॅट लाईज ऑन द सेम साईड ऑन द ट्रान्सव्हर्सल इन द सेम पोझिशन. काय पाहिजे आपल्याला, सेम साईडवरती पाहिजे आणि सेम पोझिशनवरती पाहिजे. ओके, ही झाली आपली डेफिनेशन. आता बघा एक्झाम्पलमध्ये फर्स्ट आपण अँगल घेतलेला अँगल AMP. बघा अँगल ए फर्स्ट घेतलेला आपण AM आणि P. ओके, लेफ्ट हँड साईडने, हा आपला राईट हँड साईडने. फर्स्ट अँगल घेतला आपण AMP, सेम साईड सेम पोझिशन पाहिजे. ओके, लेफ्ट हँड साईडने आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट घेतला आपण तिथे तर कोणता MNR. बघा MN आणि R हा सुद्धा असा होता. ठीक आहे, दोन्ही काय तर आपले लेफ्ट हँड साईडने आहेत आणि एक ट्रायंगल. ठीक आहे, सेकंड मग कोणता बघा आपला कोणता घेतला आहे अँगल PMN. बघा अँगल PM आणि N घेतलेला आहे आपण. तसंच कोणता बनतो तो आपला RNT. बघा PMN RN आणि हा बोलतो आपला T. म्हणजे बघा इथे काय तर आपला F बनत आहे. काय म्हणत आहे F. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय तर आपला F बनत आहे इथे. थर्ड आपला AMQ. बघा AMQ. त्याच्यानंतर कोणता अँगल बनला आपला तर MN आणि S. ओके, हा आपला उलटा F बनलेला आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे बेसिकली काय तर आपल्याला F बनला पाहिजे. ठीक आहे, फोर्थ आहे आपला QMN. बघा QM आणि N. मग आता नेक्स्ट कोणता बनला आपला तर SN आणि हा बनला आपला T. हे झाले आपले सर्व करस्पॉन्डिंग अँगल्स. आता इंटेरियर अँगल म्हणजे आतमधले अँगल्स आपल्याला कोणत्या तर दोनच पेअर बनतात. द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इन गिवन. फर्स्ट बनतो आपला PM आणि N. त्याच्यानंतर म्हणतो आपला MN आणि R. ठीक आहे, पहिला बनला आपला PMN, नंतर बनला आपला MNR आणि त्याच्यानंतर बनला आपला QMN. लास्ट आहे आपला MN आणि हा झाला आपला S. ओके, हे झाले आपल्याचे इंटेरियर अँगल्स म्हणजे काय तर त्या पॅरलल लाईनच्या आतमध्ये पाहिजे. नंतर आपला अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, अल्टरनेट अँगल म्हणजे कोणकोणते बनले बघा. इनसाइड ऑफ द लाईन पाहिजेत. कसं होतं पॅरलल लाईनच्या आतमध्ये. PM आणि N. ठीक आहे, घेतल्यानंतर आपण त्यातला MNS MN आणि S. त्यानंतर घेतला आपण QMN. ओके, नंतर आहे RNM. आता आपण एक्सटेरियर म्हणजे जे पॅरलल लाईनच्या बाहेर राहतील आपले. फर्स्ट आपला AMP आणि MP हे झाले पॅरलल लाईनच्या वरती एक्सटेरियर आहेत. तसंच TNS हा सुद्धा बनतो. नंतर बनतो आपला AMQ. ओके, नंतर बनतो आपला RN आणि T. हे झाले सगळे अल्टरनेट इंटेरियरचे कोणते तर एक्सटेरियर. आणि बघा प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 बघा काय म्हटलं आपल्याला. इन द ॲबजॉइनिंग फिगर each angle is followed by a letter and fill in the boxes with the help of the figure. बघा आपल्याला इथे आपल्याला काय तर हे अँगल्स इथे पुट करायचे. बघा करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय पाहिजे आपल्याला. बघा आपल्याला काय म्हटलं की इथे करस्पॉन्डिंग अँगल्स करायचे. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कोणते असतात की ज्याची सेम साईड पाहिजे आणि सेम पोझिशन पाहिजे आपल्याला. ठीक आहे, डेफिनेशननुसार. आता फर्स्ट आपण घेतलेलं इथे अँगल P. बघा आता अँगल P आपल्याला कुठे आहे तर लेफ्ट हँड साईडला आहे. ओके, तर मग आपल्याला सेम साईड आणि सेम पोझिशनमध्ये कोणता दिसतो तर दुसरा अँगल म्हणतो आपला अँगल W. ओके, सेकंड आहे आपला अँगल Q. आपला राईट हँड साईडने आहे. ओके, मग आता अँगल Q आहे तर आपण दुसरा अँगल कोणता घेऊ शकतो तर सेम पोझिशननुसार अँगल X. त्यानंतर आपला अँगल R. तर अँगल R आपला कुठे आहे तर हा राईट हँड साईडने आणि खाली आहे. म्हणजे आपला दुसरा अँगल कोणता बनणार आहे तर हा अँगल Y बनणार आहे. फोर्थ आहे अँगल S.
अँगल एस सेमसुद्धा लेफ्ट हँड साईडने आहे. ओके. आणि पॅरलल लाईनच्या आतमध्ये म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे जे आतमध्ये असतील बट एकमेकाला क्रॉस करतील. फर्स्ट सांगितलं आपल्याला अँगल एस, तसंच आपल्याला क्रॉस करणारा कोणता बनतो तर अँगल एक्स बनतो. त्यानंतर आपला आहे डब्ल्यू. ओके. यालाच क्रॉस करणारा अँगल कोणता बनतो आपलं तर आर बनतो. चला क्वेश्चन नंबर 2 बघा काय म्हटलं तर ऑब्झर्व द अँगल अँड शो इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ द अँगल्स. ओके. बघा फर्स्ट काय इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हटले आपल्याला. मग आता इंटरनेट अल्टरनेट अँगल्स कसे बनणार आहे ते बघा डायग्रामनुसार आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे अँगल बी. बघा अँगल बी आहे आपल्या इथे. आता याचाच काय बनणार आपलं तर अपोजिट म्हणजे तो बनणार आपला एच. अँगल एच आपला होणार आहे. तसंच अँगल सी इंटेरियर म्हणजे आतमधले पाहिजे तर त्याचा ऑपोजिट काय होईल आपलं तर तो बनणार आपला अँगल ई. म्हणजे काय होणार तर अँगल सी आणि अँगल ई आपले हे काय झालं तर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स झाले. त्यानंतर आपला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं आहे. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये फर्स्ट काय बनणार तर आपला अँगल बी आणि अँगल एफ सेम आहे. आपला अँगल सी आणि बोलतो आपला अँगल जी. त्यानंतर आहे अँगल एच. ओके. आणि अँगल डी बनतो किंवा अँगल डी किंवा अँगल एच असे चालेल आपल्या. नंतर आपला अँगल ई आणि बनतो अँगल ए. हे झालं आपले करस्पॉन्डिंग अँगल्स. आता इंटेरियर अँगल म्हणजे आतमधले पाहिजे आपल्याला. फर्स्ट आहे आपला अँगल बी इंटेरियर आहे आणि अँगल ई सुद्धा इंटेरियर आहे. त्यानंतर अँगल सी आणि अँगल एच हे काय झालं तर आपले हे झाले आपले इंटिरियर अँगल झाले.